ठीक आहे. तसे बिलकुल तुम्ही असे मेल्या मुर्दासारखे आहेत. आणि जेव्हा त्याला असं माहित होते का अरे आज आपली को कुछ हड्डी मिलने वाली आहे असं करत राहते, कळला का? तर एकदम तसा त्या टाईपचा तुम्ही असा एनर्जेटिक व्हायब्रेटर व्हायब्रेशन वाला बिलकुल असा एकदम जबरदस्त राहिले पाहिजे, कळलं का? जे व्हायब्रंट असले पाहिजे, जोरदार असा इंथुझॅस्टिक टाईपचा, कळला का? असं जर म्हटलं अरे काय शिकणार आपण, काय शिकणार, हा 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 काय शिकणार आहोत, जर म्हटलं अरे गुड इव्हनिंग म्हटल्यावर काय रिप्लाय आला पाहिजे, व्हेरी गुड असा पाहिजे. त्या तोंडावर कणिक भरलाय बघा, ते कळत नाही. बरं, एनर्जी आहे थोडीशी अंगात, हा त्याला मेले मुर्दे म्हणतात. बिलकुल एनर्जीहीन, ज्यांच्यात काहीच म्हणजे हालिंग ना डुलिंगवाला कार्यक्रम आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तर माझा डॉग आहे आमच्या घरी, त्याला जर जेवण नाही दिलं तर तो असा दिवसभर बसला राहते. एका दिवशी त्याचा उपवास आम्ही करवला, महिन्यातून एक दिवस उपवास करवतो आम्ही. ठीक आहे. माझ्याकडे जो डॉग आहे जो गोल्डन रिट्रीव्हर, त्याला जर असा हे नाही ऐकलं तसा बसून राहतो. ठीक आहे. तसे बिलकुल तुम्ही असे मेल्या मुर्दासारखे आहेत. आणि जेव्हा त्याला असं माहित होते का अरे आज आपली को कुछ हड्डी मिलने वाली आहे असा करत राहते, कळला का? तर एकदम तसा त्या टाईपचा तुम्ही असा एनर्जेटिक व्हायब्रेटर व्हायब्रेशन वाला बिलकुल असा एकदम जबरदस्त राहिले पाहिजे, कळलं का? जे व्हायब्रंट असले पाहिजे, जोरदार असा इंथुझॅस्टिक टाईपचा, कळला का? असं जर म्हटलं अरे काय शिकणार आपण, काय शिकणार, हा 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 काय शिकणार आहोत, जर म्हटलं अरे गुड इव्हनिंग म्हटल्यावर काय रिप्लाय आला पाहिजे, व्हेरी गुड असा पाहिजे. त्या तोंडावर कणिक भरलाय बघा, ते चुपचाप बसलाय बिलकुल. ठीक आहे. असं नाही पाहिजे, बिलकुल एकदम एनर्जेटिक वेनं तुमचा हे पाहिजे, बिहेवियर पाहिजे. समजता सगळ्यांना? जोश कसा पाहिजे, हाय कसा पाहिजे, सो हाऊ द जोश, व्हेरी गुड. तिकडे अर्धे मेले मुर्दे आहेच वाटते त्यांना. ठीक आहे. हाऊ द जोश, एक पोरगी बघा ते कशी फॉर दिस, हा तिकडे सुहानी, हां कसा हाऊ द जोश म्हटल्यावर काय पाहिजे, हा हाय सर. ठीक आहे. चला चालू करायचा. सो आपण बघितला लास्ट लेक्चरमध्ये सगळ्यात अति महत्त्वाचा कन्सेप्ट ज्याचा नाव होता बेटा काय, दॅट इज ॲव्हरेज वेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ॲव्हरेज वेलॉसिटीचा कन्सेप्ट आला डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट मधून, बरोबर. तर आपण त्यावेळी ॲव्हरेजचा जेव्हा कन्सेप्ट आला आपण लिहिला होता दॅट इज डेल्टा एस बाय डेल्टा टी. व्हॉट इज द डेल्टा एस, दॅट इज फायनल डिस्टन्स मायनस इनिशियल डिस्टन्स डिवाइड बाय टाइम फायनल मायनस टाइम इनिशियल. ओके. आणि ज्यावेळी इन्स्टंटेनियसचा कन्सेप्ट आला त्यावेळी आपण लिमिट टाइम टेन्स टू किती घेतला होता, 0. इट मीन्स दॅट वी आर गोइंग टू रिप्रेझेंट दॅट वेलॉसिटी दॅट v इज इक्वल टू दॅट इन्स्टंटेनियस वेलॉसिटी इज ds बाय dt और dx बाय dt. अशा प्रकारचा रिप्रेझेंट केला, ज्या ठिकाणी टाइमचा इन्स्टंट कसा होता बाळांनो, एकदम छोटासा होता, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याचे व्हेरियस टाइप्स ऑफ फॉर्म्युलेज बनवले. त्या फॉर्म्युलेमध्ये आपण बघितला होता, सगळ्यांना माहित असेल, दॅट इज टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइड बाय t1 प्लस t2 प्लस t3 अँड सो ऑन. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, मॉडिफिकेशन केले. ज्या ठिकाणी समजा डिस्टन्स नसेल तर डिस्टन्सला आपण काय लिहिलं होतं सांगा, दॅट इज v1 t1 v2 t2 लिहत गेलो, खाली लिहिलं होतं t1 प्लस t2 प्लस t3. आणि समजा सगळ्यांमध्ये टाइम कसा लागत असेल सेम, तर फॉर्म्युला आपला डेव्हलप झाला होता v1 प्लस v2 प्लस v3 डिवाइडेड बाय n. आणि त्याच्यानंतर आपण स्पेशल केसेस सुद्धा बघितले फॉर 2 इन्स्टंट्स और 2 इंटरवलसाठी. ज्यावेळी समजा आपला टाइम कसा असेल, 2 इन्स्टंटमध्ये सेम असतील त्यावेळीचा फॉर्म्युला बनला होता v1 प्लस v2 बाय 2. आणि जर डिस्टन्सेस काय असतील सेम असतील त्यावेळेचा फॉर्म्युला बनला होता ट्वाइस v1 v2 डिवाइड बाय v1 प्लस v2. तर हे सगळे जेव्हा कन्सेप्ट आपण शिकलो, सगळं व्यवस्थित केला, त्यावेळी आपल्याला गोष्ट कळली. कोणती गोष्ट, की कोणता फॉर्म्युला कोणत्या ठिकाणी आपल्याला वापरता येईल आणि कोणत्या प्रकारचा सीन असेल तर आपल्याला त्या टाईपचा फॉर्म्युला वापरावा लागेल, बरोबर आहे. म्हणजे आपण कन्सेप्च्युअली क्लिअर होतो, म्हणून आपल्याला समजलं की फॉर्म्युला कुठं वापरायचा आहे. सिमिलरली आज आपण वेलॉसिटीच्या समोर जाणार आहोत. सगळ्यांना माहिती आहे, आपण जेव्हा क्वांटिटीज शिकलो होतो त्यावेळी आपण डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, देन स्पीड, वेलॉसिटीने फायनली आपला होता क्वांटिटी कोणती, ॲक्सेलरेशन. सो सिमिलर वेनी आज आपण ॲक्सेलरेशन बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहित आहे की ॲक्सेलरेशन हे काय असते. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्सेलरेशन, इज नथिंग बट द चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि हे आपण बघितलं, त्याच्यात आपण ॲक्सेलरेशन काढला होता. आता ॲक्सेलरेशन मध्ये काय होते सांगा सगळ्यांनी, की वेलॉसिटी आपली टाइम सोबत जर चेंज होत असेल तर या ठिकाणी ॲक्सेलरेशन डेव्हलप होईल. ॲक्सेलरेशनचे 3 टाइप्स बघितले आपण, दॅट इज झिरो ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आणि पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. झिरो ॲक्सेलरेशन म्हणजे समजा त्या ठिकाणी वेलॉसिटी चेंज होत नसेल, म्हणजे फायनल इज इक्वल टू काय होत असेल, इनिशियल जर होत असेल बाळांनो, तर आपल्याला माहित झालं की ॲक्सेलरेशन हा 0 मिळाला. समजा आपल्याला फायनल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन इनिशियल वेलॉसिटी, तर हा आपला ॲक्सेलरेशन कसा होता, पॉझिटिव्ह होता. आणि फायनल वेलॉसिटी ही छोटी असेल इनिशियल वेलॉसिटीचा, तर तो आपला ॲक्सेलरेशन हा निगेटिव्ह झाला होता, सगळ्यांना माहित आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की याच्यामधून आपण त्याचा युनिट सुद्धा काढला, दॅट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की याच फॉर्म्युलेला जेव्हा आपण लिहितो डिटेल मॅनरनी, तर आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळाला, दॅट इज v फायनल मायनस v इनिशियल डिवाइड बाय
t final minus t initial. So if suppose we have the particle, this particle having the initial velocity, for example v is equals to that 2 meter per second, आणि याची स्पीड समजा वाढत गेली आणि ही बनली 8 मीटर पर सेकंड, आणि याच्यासाठी टाइम लागला वाढांनो t इज इक्वल्स टू दॅट इज 3, किंवा आपण असं म्हणू शकतो ज्यावेळी प्रोसेस चालू झाली त्यावेळचा टाइम इन्स्टंट दॅट इनिशियल टाइम इज इक्वल्स टू मानून चाला दिला आहे 1 सेकंड, and t is equals to मी समजा टाइम दिला that is 4 second. It means that for these two interval or two incidences we have the time span is how much? किती टाइम लागला सांगा? 4 सेकंड लागलाय, 1 सेकंड लागला की 3 सेकंड लागलेला आहे? 3 सेकंड. तर आपल्याला माहित झालं का 1 सेकंड जेव्हा आपण बघितलं टाइम दिला आहे 1 सेकंड, फायनल टाइम लागला आपल्याला 4 सेकंड, तर टोटल टाइम स्पॅन किती लागलेला आहे? 3 सेकंड. मला विचारण्यात आलं की ऍक्सेलरेशन काढा, तर मी डायरेक्टली एक फॉर्म्युला वापरला, ज्या फॉर्म्युलेला आताच मी लिहून दिलं काय? a इज इक्वल्स टू v फायनल मायनस v इनिशियल डिवाइड बाय t फायनल मायनस t इनिशियल. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ v फायनल? दॅट इज 8 मायनस इनिशियल इज हाऊ मच? दॅट इज 2 डिवाइड बाय t फायनल इज हाऊ मच? दॅट इज 4 minus 1. So how much it is then? 6 by 3. So how much? That is 2 meter per second square. This is the acceleration. Okay. हा आपल्याला म्हणला acceleration that is positive action. Why? Because the velocity increases gradually. Okay. So अशाच प्रकारचा फॉर्म्युला आपण लिहिला होता, सगळ्यांना माहित असेल, that is d delta s by delta t. So what is this delta s by delta t? That is average. काय होता ते? average speed होती. काय होती? आणि त्यालाच आपण काय केलं होतं सांगा? ॲव्हरेज स्पीडला, जसा आपण हा फॉर्म्युला जो लिहिलाय एक्झॅक्टली फॉर्म्युला आपण वेलॉसिटीसाठी सुद्धा लिहिला होता, किंवा डेल्टा व्ही ॲव्हरेजसाठी सुद्धा. तर आपला बनला होता फॉर्म्युला किती सांगा? दॅट इज डेल्टा एस बाय डेल्टा टी, दॅट इज फायनल डिस्प्लेसमेंट मायनस इनिशियल डिस्प्लेसमेंट बाय टी फायनल मायनस टी इनिशियल. आणि याला मॉडिफाय केला आपण, एकदम छोट्यासा टाइम इन्स्टंटसाठी घेतला, त्यावेळी हाच डिस्प्लेसमेंटचा वेलॉसिटीचा फॉर्म्युला बनला होता इन्स्टंटेनियस. काय होता इन्स्टंटेनियस? दॅट इज ds बाय dt. काय बनला होता? कारण की आपण यालाच काय केलं होतं सांगा? v इन्स्टंटेनियस जेव्हा आपण लिहिलं त्यावेळी लिमिट t टेन्स टू काय केला बाळांनो? 0 केला, आणि आपल्याला नंतर मिळालं काय सांगा? डेल्टा एस बाय डेल्टा टी आपण लिहिला होता. ज्यावेळी टाइम इन्स्टंट अतिशय आपण कमी किंवा छोटासा करतो, तर डेल्टा एस बाय डेल्टा टीला लिहिण्याचा पद्धत जी आहे ते काय लिहितो आपण? ds बाय dt. सो अल्टिमेटली आपल्याला हे समजलं की या ठिकाणी ज्यावेळी आपल्याला एसचा इक्वेशन दिला असेल आणि वेलॉसिटी काढण्यासाठी म्हटलं तर आपण काय करतो? डेरिव्हेटिव्ह लिहित असतो, डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे, सगळ्यांना कळत आहे? बिलकुल कॉन्सन्ट्रेशन ही सगळा लेक्चर ऐकायचा, पूर्ण गोष्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन तुमच्या समोर बिलकुल होऊन जाईल. जास्त तुम्हाला लोड येणार नाही जर पूर्ण लेक्चर तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशन जर ऐकाल तर. कळलं? आता बघा, सिमिलर केसमध्ये समजा आपण छोट्याशा टाइम स्टार्टिंगसाठी इन्स्टंटसाठी जर घेतलं, तर हाच ऍक्सेलरेशन आपण काय कसा लिहू शकतो सांगा? दॅट इज ऍक्सेलरेशन जसं आपण लिहिलं होतं डेल्टा एस बाय डेल्टा टीला टाइम इन्स्टंट छोटासा घेतला, तर इथं काय बनेल सांगा? ds बाय dt जेव्हा आपण लिहितो तर तशाच प्रकारे इथं काय लिहिता येईल? dv बाय dt. कळलं का? काय लिहिलं आपण? dv बाय dt. समजलं? आता हा ज्यावेळी तुम्हाला असा दिसतो dv बाय dt, याचा अर्थच आपल्याला या ठिकाणी वेलॉसिटी जर दिली असेल तर त्यावेळी आपल्याला ऍक्सेलरेशन काढण्यासाठी काय करावं लागेल? डेरिव्हेटिव्ह करावं लागेल. सर इथं तर आपण डेरिव्हेटिव्ह नाही केला, ज्यावेळी आपल्याला काय दिला होता सांगा? काय दिला होता? डिस्टन्स. हा, फायनल आणि इनिशियल. तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळी डेरिव्हेटिव्ह आपल्याला कधी करावा लागतो? ज्यावेळी वेलॉसिटी हा इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिला असेल. कोणत्या फॉर्ममध्ये? इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. आणि सर डेरिव्हेटिव्ह कधी करायचं नाही ऍक्सेलरेशन काढण्यासाठी? ज्यावेळी इनिशियल आणि फायनल दोन काय दिले असेल? क्वांटिटीज दिले असतील. म्हणजेच इनिशियल आणि फायनल म्हणजे कोणाचे असले पाहिजे? डिस्टन्सचे असले पाहिजे का स्पीडचे असले पाहिजे? स्पीडचे असले पाहिजे किंवा वेलॉसिटीचे असले पाहिजे. बघा, फायनल मायनस इनिशियल, फक्त दोनच तुम्हाला काय दिले असतील? क्वांटिटीज, एक इनिशियल आणि एक फायनल. टाइम सुद्धा कोणता असेल? इनिशियल आणि फायनल. एक तर इनिशियल दिला असेल किंवा एक तर काय असेल? 0 असेल. समजत आहे सगळ्यांना? तर ज्यावेळी दोन इन्स्टंट्स मधले एक डिस्क्रिट व्हॅल्यू जर दिली असेल त्यावेळी फॉर्म्युला आपण लावतो काय? डेल्टा, बोला, डेल्टा v बाय डेल्टा टी. और समजा वेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये दोन डिस्क्रिट क्वांटिटी किंवा डिस्क्रिट नंबर जर दिला नसेल आणि इक्वेशनच्या फॉर्ममध्ये असेल तर काय वापरावं लागेल? डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता बघा, याला मॉडिफाय करू आणि काही गोष्टी तुमच्या समोर असं बिलकुल तयार होतील जे तुम्हाला तुमचं डोकं पूर्णपणे काय करतील? शॉक करणार आहे. ठीक आहे. बघा, या ठिकाणी या फॉर्म्युलेला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. सो देअरफॉर a इज इक्वल्स टू d बाय dt. इथं कोण उरला होता? वेलॉसिटी. बट वेलॉसिटी आपल्याला माहित आहे काय असतं बाळांनो? ds बाय dt. काय असतो? मग मी परत इथं काय लिहितो? ds बाय dt लिहिता येईल का? तर हा d म्हणजे काय आहे? डेरिव्हेटिव्ह. दॅट इज डेरिव्हेटिव्ह. आणि हा सुद्धा कोण आहे? डेरिव्हेटिव्ह. त्याला लिहिताना मी असं लिहितो, दॅट इज a इज इक्वल्स टू d इंटू d d2. काय लिहिलं? d2s बाय dt इंटू dt इज dt स्क्वेअर. कळलं का?
आता याला म्हणतात बाळांनो काय, डबल डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतात, डबल डेरिव्हेटिव्ह. सर याला डी स्क्वेअर टी स्क्वेअर असं लिहित नाही का, तर नाही, याला dt हा एक कंप्लीट टर्म आहे, तर dt असल्यामुळे dtचा का झाला, स्क्वेअर झाला. समजत आहे. आणि हा d च्या वरती जर 2 लिहिला आहे, हा 2 इंडिकेट करते कितव्या नंबरचा डेरिव्हेटिव्ह आहे किंवा कोणत्या लेवलचा डेरिव्हेटिव्ह. तर कोणता डेरिव्हेटिव्ह, हा डबल डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह. समजलं का. याचा अर्थ असा की ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहिला, आपण बोला डिस्प्लेसमेंटच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलाय. तर आता सगळ्यांना एक गोष्ट समजत असेल, डिस्प्लेसमेंट पासून काय बनते, वेलॉसिटीने, वेलॉसिटी पासून काय बनतं, ऍक्सेलरेशन. इथपर्यंत कळलं. असो, हे कधी वापरायचं आहे तुम्हाला मी हळूहळू सांगेल, बिलकुल तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता याला तिसरी पद्धत आहे बघा लिहिण्याची. इथं मी लिहित आहे, ह्या इक्वेशनला दिसता सगळ्यांना इक्वेशन, ह्या इक्वेशनला a इज इक्वल्स टू दॅट इज dv बाय dt च्या ठिकाणी आपण लिहून घेऊ dv बाय dt. मी दोनही वरती आणि खालती एका क्वांटिटीनं मल्टिप्लाय करतो, दॅट इज dx बाय dx. कोणत्या टर्मनी मल्टिप्लाय केला, dx बाय dx. कळलं का. याच्यात काही प्रॉब्लेम कोणाला, बिलकुल प्रॉब्लेम नसायला पाहिजे. सो a इज इक्वल्स टू मी रिअरेंज करतो बाळांनो बघा, दॅट इज dx बाय dt इकडे घेतो मी आणि इंटू dv बाय काय केलं, हा dx इकडे घेतला. चालेल का कोणाला काय प्रॉब्लेम. अरे हो या नाही म्हणजे उत्तर द्या. अरे प्रॉब्लेम आहे कोणाला, वरती काय केलं dx ने मल्टिप्लाय, खाली सुद्धा dx ने मल्टिप्लाय. चालेल. आणि हा dx इकडे घेतला, dt इथे घेतला. चालेल का. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ dx बाय dt, किंवा आपण याला ds सुद्धा लिहिता येते, काही प्रॉब्लेम नाही. आपण ऑलरेडी म्हटलं होतं की डिस्प्लेसमेंटला आपण s किंवा x ने सुद्धा डिनोट करता येतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. चालेल. तर बघा मी dt इकडे घेतला, ds तिकडे पाठवला. चालेल. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ ds बाय dt, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ds बाय dt, वेलॉसिटी. काय बनला हा, तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय बनला, v इंटू dv बाय ds. एक नवीन ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुमच्या समोर बनलेला आहे. याचा अर्थ किती फॉर्म्युले बनले बाळांनो सांगा, 3 फॉर्म्युले बनले ऍक्सेलरेशनचे. ऑलरेडी एक आपल्याकडे डेल्टाच्या फॉर्ममध्ये होता, पण जेव्हा डी च्या मतलब डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये जेव्हा लिहायची वेळ पडते त्यावेळी आपल्याकडे किती आहेत, 3 फॉर्म्युले आहेत. दिसतात सगळ्यांना, हे 3 फॉर्म्युले अतिशय महत्वाचे असतील. क्लिअर आहे सगळ्यांना. आता बघा समोरची कंडिशन काय म्हणतोय मी, सर आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला कधी वापरायचा. कळलं का. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला कधी वापरायचा, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन सगळ्याच्या मनामध्ये येतो. ठीक आहे. पहिला क्वेश्चन समजला, वेअर वी यूज दिस फॉर्म्युला, किंवा कोणता फॉर्म्युला, विच फॉर्म्युला वी शुड हॅव टू यूज. तर आपल्या समोर ज्यावेळी इक्वेशन्स किंवा क्वेश्चन्स असतील त्यावेळी फॉर्म्युला 1 वापरायचा. आता हा तर फॉर्म्युला म्हणजेच हा आहे, दोन काही वेगळे नाही. आपण दोनच इक्वेशन्स पकडू, एक इक्वेशन नंबर हा आणि हा इक्वेशन. या इक्वेशनला आपण नाव देऊन देऊ कोणता बाळांनो, ए, आणि याचा एक नाव देऊन देऊ आपण कोणता, बी. तर इक्वेशन ए वापरायचा की इक्वेशन बी वापरायचा, हा मॅक्झिमम लोकांच्या समोर, जे पोरं नीट और जेई करत असतील किंवा फक्त बोर्ड शिकत असेल, तुम्हाला समजा पेपरामध्ये विचारण्यात आलं एक इक्वेशन दिला आणि तुम्हाला म्हटलं ऍक्सेलरेशन काढा, त्यावेळी ह्या 2 प्रकारच्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतात की सर वापरू हा की हा. जशाच प्रकारे आपल्या समोर एक डिलेमा होता कोणता, की ज्यावेळी आपल्याकडे काय होतं सांगा, वेलॉसिटीचे फॉर्म्युले होते. कोणते वेलॉसिटीचे फॉर्म्युले, 3-4 प्रकारचे फॉर्म्युलेज बनले होते. दॅट इज v1 v2 बाय 2, दॅट इज ट्वाइस v1 v2 बाय v1 प्लस v2. तर आपल्याला क्लिअर झालं होतं कोणत्या वेळी काय वापरायचा. अशाच प्रकारे इथं सुद्धा बिलकुल तुम्हाला क्लिअर होणार की कोणता फॉर्म्युला कोणत्या वेळी वापरायचा आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचा. ठीक आहे. आता काही लोक जे आहेत तुमच्यापैकी एंट्रन्स म्हणजे नीट और जेई करणारे पोरं, तुम्हाला ज्यावेळी घरी गेलात आणि ज्यावेळी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत होता, तर सॉल्व्ह करताना तुम्हाला कधी कधी डेरिव्हेटिव्ह दिसला आणि कधी कधी इंटिग्रेशन सुद्धा दिसलेले असतील. बरोबर आहे. रेफरन्स बुक्समध्ये ज्यावेळी तुम्ही सॉल्व्ह करायला जाता त्यावेळी तुम्हाला कधी कधी डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करताना दिसतो, कधी कधी इंटिग्रेशन दिसते. सर मग डेरिव्हेटिव्ह कधी येतो आणि इंटिग्रेशन कधी येते, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन तुमच्या मनात आणखी एक भिमवत असेल. म्हणजे किती प्रकारचे क्वेश्चन्स आले, 2 प्रकारचे. कोणते 2 क्वेश्चन सांगा, की सर ऍक्सेलरेशन काढताना किंवा ऍक्सेलरेशनसाठी इक्वेशन 1 वापरायचा का इक्वेशन 2 वापरायचा, पहिला प्रश्न. आणि सर डेरिव्हेटिव्ह कधी वापरावा लागेल आणि इंटिग्रेशन कधी वापरायचा, हा दुसरा क्वेश्चन. ठीक आहे. आता बिलकुल दोन्ही क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला आता क्लिअर होऊन जातील. बघा या ठिकाणी पहिली गोष्ट तर मी या ठिकाणी लिहितो बाळांनो, काय, दॅट इज डिस्प्लेसमेंट. काय लिहिला, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट नंतर येतो काय, दॅट इज वेलॉसिटी, आणि वेलॉसिटी नंतर येतो काय, ऍक्सेलरेशन. ओके. आता व्यवस्थित लक्ष द्यायचा की डिस्प्लेसमेंटला आपण कशाने डिनोट करत आलो बाळांनो, एस नी, वेलॉसिटीला व्ही नी आणि ऍक्सेलरेशनला ए नी. ज्यावेळी मला डिस्प्लेसमेंट पासून वेलॉसिटी जर बनवायची असेल, डिस्प्लेसमेंट पासून वेलॉसिटी जर बनवायची असेल, त्याला आपण लिहून घेऊ व्ही. ओके. तर आपण असं लिहिलं होतं, वेलॉसिटी बनवत आहोत म्हणजे व्ही बनवत आहोत. तर व्ही म्हणजे काय, दॅट इज ds बाय dt करत आहोत. म्हणजे आपण डिस्प्लेसमेंटला काय करत आहोत, डेरिव्हेटिव्ह करत आहोत. कोणासोबत, टाइम सोबत.
सिमिलरली मला याच्यापासून ऍक्सेलरेशन करायचं असेल तर मी बनवणार ऍक्सेलरेशन, तर का लिहितो आपण, बोलत चला, डीव्ही बाय dt करतो, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असं लिहित आलो, बरोबर आहे. आणि समोरच्या त्याच्यानंतर ऍक्सेलरेशनचा काय बनणार आहे, काहीच बनवता येणार नाही. ऍक्सेलरेशन पासून मग वेगवेगळे क्वांटिटीज बनतात, याचा अर्थ ऍक्सेलरेशनचा डेरिव्हेटिव्ह होणार नाही. म्हणजे आपला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह करण्याची किती कुठपर्यंत लिमिट आहे, सेकंड फक्त लिमिट आहे, की वेलॉसिटीचा तुम्ही ऍक्सेलरेशन करू शकता, ऍक्सेलरेशनचा डेरिव्हेटिव्ह करता येणार नाही, तुम्हाला युजही होणार नाही, त्याच्यावरचे काही क्वेश्चन राहणार नाही. पहिला विषय. दुसरा, आता उलटा बघायचं, मी ऍक्सेलरेशन पासून वेलॉसिटी बनवणार आहे, काय करणार आहे, आता उलटी प्रोसेस. कधी कधी ऍक्सेलरेशन दिली असेल तर ऍक्सेलरेशन पासून वेलॉसिटी बनवणार आहोत, म्हणजेच काय करतं बघा, या इक्वेशनला मी वरती लिहितो, दॅट इज a इज इक्वल टू dv बाय dt. मला काय बनवायचं आहे, वेलॉसिटी बनवायचं, म्हणजे फायनल प्रोडक्ट काय असला पाहिजे, वेलॉसिटी असला पाहिजे. बोलत चलायचं, काय असला पाहिजे, तर मला सांगा, या ठिकाणी dv मी या ठिकाणी ठेवतो आणि dt तिकडे घेऊन जातो, तर काय बनला, a इंटू dt. दोन्ही साईडला मी काय करेल, इंटिग्रेट करेल, काय करेल, इंटिग्रेट. तर डेल्टा व्ही चा इंटिग्रेशन बनतो बाळांनो, व्ही आपल्या सगळ्यांना माहित आहे, dx 1 इंटू dx चा आपण इंटिग्रेशन शिकलो होतो, बरोबर आहे. तर काय बनला होता, x बनला होता, बरोबर आहे. तशाच प्रकारे dv म्हणजे 1 इंटू dv चा इंटिग्रेशन काय बनणार, v बनला, फायनल प्रोडक्ट v. तो v इज इक्वल टू काय बनणार या ठिकाणी, उरलेलं काय आहे, a इंटू dt. म्हणजेच ऍक्सेलरेशन पासून समजा वेलॉसिटी बनवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागेल. सिमिलर केसमध्ये वेलॉसिटी पासून आपल्याला डिस्प्लेसमेंट जर बनवायचा असेल तर ऑब्वियस गोष्ट याच्याकडेच बघून सांगायचं, सांगा काय बनणार, याच्याकडे बघून, हा, दॅट इज s इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ v इंटू dt. कळलं का. म्हणजेच बघा, समजा फॉरवर्ड मॅनर मध्ये जर जायचं आहे, काय फॉरवर्ड इन द सेन्स दॅट इज डिस्प्लेसमेंट टू ऍक्सेलरेशनचा काय करावं लागेल, डिफरन्सिएशन करावं लागेल. काय करावं लागेल, डिफरन्शिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह करावं लागेल. फायनल रिझल्टला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो, बरोबर आहे. आणि समजा रिव्हर्स मॅनर मध्ये यायचं आहे, म्हणजे काय, ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट रिव्हर्स व्हायचं असेल तर काय करावं लागेल, इंटिग्रेशन यूज करावं लागेल. हे कळलं सगळ्यांना. तर आता मला असं वाटतंय की तुम्हाला तुमचं उत्तर मिळाला की डेरिव्हेटिव्ह कुठं करायचं आणि इंटिग्रेशन कुठं करायचं, क्लिअर झाला. दुसरा प्रश्न आता येतो सगळ्यात महत्वाचा, की सर इक्वेशन हा ए आणि इक्वेशन बी कुठं वापरायचं आहे, ठीक आहे. तर व्यवस्थित लक्ष द्यायचं, कुठं वापरायचं आहे, ठीक आहे. तर महत्वाचा मुद्दा येतो की या ठिकाणी येतो कन्सेप्ट व्हेरिएबल ऍक्सेलरेशनचा. कोणता, व्हेरिएबल ऍक्सेलरेशन. आता व्हेरिएबल ऍक्सेलरेशन हा कन्सेप्ट काय सर, थोडासा थोडक्यात सांगा. तर बघा, या ठिकाणी ऍक्सेलरेशन बेसिकली आपण कॉन्स्टंट घेत आहोत, बरोबर आहे. म्हणजेच मानून चाला बाळांनो की ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहिलं, म्हणजे प्रत्येक सेकंडला वेलॉसिटी कितीनं चेंज होत आहे, 2नी चेंज होत आहे. म्हणजे प्रत्येक सेकंडला 2नी वाढत आहे. म्हणजे आता वेलॉसिटी 0 असेल तर नेक्स्ट सेकंडला 2 होणार, त्याच्या नेक्स्ट सेकंडला 4 होणार, त्याच्या नेक्स्ट सेकंडला, कळत आहे सगळ्यांना. सिमिलर केसमध्ये अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी अलोन मध्ये समजा फ्री फॉल पडत असेल एखादी ऑब्जेक्ट, पहिल्या इन्स्टंटला वेलॉसिटी किती आहे, 0. आपल्या सगळ्यांना माहित आहे की 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे काय त्याचं ऍक्सेलरेशन. याचा अर्थ नेक्स्ट सेकंडला त्याची वेलॉसिटी किती बनेल, 9.8, नंतर किती बनेल, वाढत जाईल, अशाच प्रकारे, समजताय. तर यावेळी ऍक्सेलरेशन काय आहे, हा कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट. काय बदलत आहे मग, वेलॉसिटी बदलते, म्हणूनच ऍक्सेलरेशन डेव्हलप होत असतो, समजलं का. पण ऍक्सेलरेशन कसं आहे, कॉन्स्टंट आहे, कारण की जो रेट दिलाय, कोणाचा रेट आहे, दॅट डीव्ही बाय dt, हा कसा आहे, हा डीव्ही बाय dt चा रेट कसा आहे, कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. पण मी असा समजा म्हटलं की a इज इक्वल टू, मानून चाला दॅट a इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 2. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टी, दॅट इज अ टाइम. काय म्हटलं, टाइम. आता हा ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट म्हणता येईल का, नाही. मी समजा या ठिकाणी काय टाकलं, 0 टाकला टीच्या ठिकाणी, जेव्हा टाइम 0 घेतला, 0 प्लस 0 प्लस 2, तर ऍक्सेलरेशन किती आहे, 2. बरं, टीच्या ठिकाणी मी किती टाकलं, 1, दॅट इज 1 प्लस 1 प्लस 2, हाऊ मच, 4. मग मी टीच्या ठिकाणी किती टाकलं सांगा, 2, 2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 2 प्लस 2, हाऊ मच, 8. तर ऍक्सेलरेशन काय होत चाललेला आहे, चेंज होत चालला. अशा वेळी ह्या ऍक्सेलरेशनला काय म्हणतात, व्हेरिएबल ऍक्सेलरेशन म्हणतात. काय म्हणतात, व्हेरिएबल. आता हा ऍक्सेलरेशन कसा आहे, कॉन्स्टंट होता, आणि हा ऍक्सेलरेशन कसा होता आहे, म्हणजे याचा अर्थ व्हेरिएबल ऍक्सेलरेशन दिसेल ज्यावेळी तुम्हाला हा व्हेरिएबल ऍक्सेलरेशनचा टर्म येणार. याचाच अर्थ असा की तो ऍक्सेलरेशनचा इक्वेशन कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे, इक्वेशनच्या फॉर्ममध्ये असेल. कोणत्या, इक्वेशन. आता लक्ष द्यायचा, हा इक्वेशन किती प्रकारचे असू शकतात. जसा मानून चला मी एक इक्वेशन लिहितो, इक्वेशन ए, दॅट ऍक्सेलरेशन, जेव्हा आपण थोडा कॅपिटल ए मध्ये लिहू, कारण की आपण ऍक्सेलरेशन स्मॉल ए मध्ये लिहिलाय,
दॅट स्मॉल ए इज इक्वल्स टू, मानून चला बाळांनो की आता जसा लिहिला मी, दॅट इज ट्वाइस टी स्क्वेअर प्लस टी प्लस 2. बरोबर आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहिलाय? टाइमच्या फॉर्ममध्ये लिहिलाय. कोणत्या याच्यामध्ये? टाइम. दॅट इज या ठिकाणी काय लिहिलं सांगा? ऍक्सेलरेशन इज नथिंग बट दी फंक्शन ऑफ टाइम. कशात लिहिलाय? फंक्शन ऑफ टाइम. टाइमच्या फंक्शनमध्ये लिहिलाय. व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. मी दुसरा एक इक्वेशन लिहितो. मानून चला मी असं लिहिलं, ए इज इक्वल्स टू दॅट एक्स स्क्वेअर, दॅट इज 2x स्क्वेअर प्लस एक्स प्लस 4. तर या ठिकाणी ऍक्सेलरेशन कोणाच्या फंक्शनमध्ये लिहिलाय? डिस्प्लेसमेंटच्या फंक्शनमध्ये लिहिलाय. ज्यावेळी डिस्प्लेसमेंट 0 आहे त्यावेळी ए किती आहे? 4 आहे. बघा 0 0 प्लस 4 इज हाऊ मच? 4. 1 टाकाल तर विनल किती? 2 प्लस 1 प्लस 4 दॅट इज 7. ओके. सो ऍक्सेलरेशन इज व्हेरिएबल. तिसरा प्रकारचा कन्सेप्ट येतो ए इज इक्वल्स टू, मानून चला अशा प्रकारचा मी काहीतरी दिला, दॅट इज सी अंडर रूट ऑफ व्ही. बरोबर आहे. तर या ठिकाणी ऍक्सेलरेशन हा कोणाचा फंक्शन ऑफ दिसताय? वेलॉसिटीचा. वेलॉसिटी जेव्हा 0 होती तेव्हा ऍक्सेलरेशन हा 0 बनला. वेलॉसिटी 1 असेल तेव्हा ऍक्सेलरेशन सी च्या बरोबरीचा बनेल. वेलॉसिटी 2 होणार तर ऍक्सेलरेशन अंडर रूट ऑफ 2c बनेल. तर किती वेळचे कोणाच्या कोणाच्या फंक्शनमध्ये दिसताय? फंक्शन ऑफ टाइम, फंक्शन ऑफ एक्स, फंक्शन ऑफ वेलॉसिटी. समजत आहे? आता याच्यावरूनच तुम्हाला क्लिअर होईल का कोणता इक्वेशन आपल्याला वापरायचा आहे. समजत आहे? बघा व्यवस्थित. तर समजा या ठिकाणी बाळांनो तुम्हाला समजा इन केस टाइम आणि बघा या ठिकाणी इक्वेशन दिसतो कोणता? ए इज इक्वल्स टू डीव्ही बाय डीटी. या ठिकाणी कोण कोण दिसतं तुम्हाला? वेलॉसिटी दिसते आणि टाइम दिसते आहे. काय दिसतंय? वेलॉसिटी आणि टाइम. हे सगळे जे मी इक्वेशन लिहिले हे फक्त फॉर एक्झाम्पल साठी लिहिलेले आहेत. कळलं? तर वेलॉसिटी आणि टाइम म्हणजे कुठं? इक्वेशन नंबर ए आणि इक्वेशन नंबर कोणता? सी. हे दोन जर असतील तर आपण ऍक्सेलरेशन साठीचा फॉर्म्युला कोणता वापरायचा सांगा? दॅट डीव्ही बाय डीटी वापरायचा आहे. हे कळलं सगळ्यांना? आणि दुसरा इक्वेशन दिसते दॅट इज ए इज इक्वल्स टू व्ही इंटू डीव्ही बाय डीटी. कोण कोण दिसतंय तर सांगा? दॅट इज डिस्प्लेसमेंट दिसतोय आणि स्पीड दिसतोय किंवा वेलॉसिटी दिसतोय. तर कुठे दिसतंय डिस्प्लेसमेंट? म्हणजे इक्वेशन नंबर बी आणि इक्वेशन नंबर सी. तर याचा अर्थ ह्या इक्वेशन मध्ये, ज्या इक्वेशन मध्ये आपल्याला इकडे असा लिहू आपण, याच्याने ब्लॅक पेनने लिहू म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट किंवा सेपरेट करासाठी समजणार. कळलं? सांगा. तर ऍक्सेलरेशनसाठी फॉर्म्युला काय वापरणार? दॅट इज व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स किंवा डीएस म्हणता येईल. एक्स वापरला तर एक्स, एस असेल तर एस. काय प्रॉब्लेम? म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्हाला क्लिअर कर दिसतं का एखादी इक्वेशन ऍक्सेलरेशनचं जर दिला असेल टाइमच्या फंक्शनमध्ये तर ऑब्वियस गोष्ट आहे कोणता फॉर्म्युला वापरायचा? डीव्ही बाय डीटी. वाय? बिकॉज वी डोंट हॅव दॅट टर्म टाइम इन दिस इक्वेशन. दॅट इज व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स आहे. टाइमचा फंक्शन नाही आहे. वेलॉसिटीसाठी फक्त वेलॉसिटीसाठी असेल तर तुम्ही कोणता वापरू शकता सांगा? फर्स्ट इक्वेशन सुद्धा वापरता येईल और सेकंड इक्वेशन सुद्धा वापरता येईल. डिस्प्लेसमेंटच्या फॉर्ममध्ये असेल तर का वापरणार? व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स असेल. कळलं? तर आता मला तुमचे दोनही क्वेश्चनचे आन्सर मी दिलेले आहेत का इंटिग्रेशन कधी करायचा, डेरिव्हेटिव्ह कधी करायचा, कोणता इक्वेशन कोणत्या वेळी वापरायचा. आय होप सगळ्यांना क्लिअर झालेला आहे. ओके. चला. सो नाव जे आता आपण कन्सेप्ट घेतला त्या कन्सेप्टवर आपण क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत बाळांनो. आणि जे क्वेश्चन्स आपण घेत आहोत बिलकुल त्या कन्सेप्टला आपण घेऊन चाललो जे आता आपण घेतले होते कोणते फॉर्म्युलेशन्स आणि त्याच्यावरचे जे कुठे इंटिग्रेशन आणि कुठे डेरिव्हेटिव्ह वापरायचे आहेत. सगळ्यांनी वरती लक्ष द्यायचं इकडे. आता या ठिकाणी पहिला जो टाइप दिसतो तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन म्हटलं आहे अ व्हेकल ट्रॅव्हल सच दॅट इट्स पोझिशन इज गिवन ॲज एक्स इज इक्वल्स टू ट्वाइस टी क्यूब प्लस ट्वाइस टी स्क्वेअर मायनस 4t प्लस 2. ओके. So we have the displacement equation, then find its velocity and acceleration at t is equals to 2 सेकंड. आता बघा या ठिकाणी क्लिअर कट मला सांगितलेलं आहे काय की काय दिला बाळांनो सांगा? डिस्टन्स दिला और डिस्प्लेसमेंटचा इक्वेशन दिलाय आणि डिस्प्लेसमेंट म्हणून मला काय काढायचं आहे? वेलॉसिटी. त्याच्यानंतर काय काढायचे? ऍक्सेलरेशन. म्हणजे मला काय करावं लागेल? डेरिव्हेटिव्ह करावं लागेल का इंटिग्रेशन? यस एक्झॅक्टली. हेच गोष्ट मला तुमच्याकडून अपेक्षित होती का तुम्ही काय उत्तर देता. बरोबर आहे. चला बघा आता आपल्याकडे दिला एक्सचा इक्वेशन एक्स इज इक्वल्स टू ट्वाइस टी क्यूब प्लस ट्वाइस टी स्क्वेअर मायनस 4t प्लस 2. ओके. लक्ष द्या इकडे. त्याच्यानंतर मला काढायचं काय? दॅट इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेलॉसिटी? दॅट वेलॉसिटी इज इक्वल्स टू दिस इज डीएक्स बाय डीटी और डीएस बाय डीटी सुद्धा तुम्हाला लिहिता येतं. सो इज इक्वल्स टू मी लिहितो डी बाय डीटी. एक्सच्या ठिकाणी काय दिसते? ट्वाइस टी क्यूब प्लस 2t स्क्वेअर मायनस 4t प्लस 2 हे आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचा या ठिकाणी. सो द वेलॉसिटी इज इक्वल्स टू 2t क्यूब. 2 जसाच तसा राहिला कॉन्स्टंट आपण लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी क्यूब इज हाऊ मच? काय लिहितो? 3 समोर घेऊन आले. टी चा 3 मायनस 2 3 मायनस 1 दिस इज 2 प्लस 2 इंटू 2 समोर येणार 2 आणि टी चा दॅट इज टी चा पॉवर 2 मायनस 1 इज 1 म्हणजेच फक्त टी
-4t बनतं फक्त 4 आणि 2 बनणार 0. ओके, हे आपण घेतलं आहे कॅल्क्युलसमध्ये. डिफरन्शिएशन शिकताना सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. सो दिस वेलॉसिटी इज इक्वल टू 3 to 6t स्क्वेअर प्लस 2 to 4t -4. आता या ठिकाणी टाइम दिला आहे t इज इक्वल टू काय पुटअप करायचा, t इज इक्वल टू 2 सेकंड. तर ही जर व्हॅल्यू इथं पुट केली तुम्हाला वेलॉसिटी मिळून जाणार. तर वेलॉसिटी इज इक्वल टू, सो 6 2 स्क्वेअर इज हाऊ मच, 4 प्लस 4 इंटू 2 इज 4 into 2 -4. Okay, so 6 4 that is 24 plus 8 -4. So how much it is then? 8 -4 is 4. 4 plus 24 that is 28 meter per second square. Okay, so now meter per second. आता समोरचा उरला काय आपल्याला काढायचा आहे, ऍक्सेलरेशन. सो ऑब्वियस गोष्ट आहे, मला या ठिकाणी इक्वेशन मिळते कोणाचा, वेलॉसिटीचा. तर मला समजा ऍक्सेलरेशन काढायचा असेल तर मी काय करेल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍक्सेलरेशन, दॅट इज dv/dt. कळलं सगळ्यांना? तर मला दिला आहे दॅट d/dt इन ब्रॅकेट व्हॉट इज द मिनिंग ऑफ v इज इक्वल्स टू 6t स्क्वेअर प्लस 4t -4. सो याचा परत करा डेरिव्हेटिव्ह. काय बनते सांगा, 6 जसा तसा राहिला, t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बनते 2 येणार समोर, t चा पॉवर 2 - 1 1 प्लस 4t चा 4 -0. सो काय बनलं सांगा, 12t प्लस 4, t ची व्हॅल्यू परत किती पुट करणार, 2. सो 12 2 24 प्लस 4 इज इक्वल्स टू 28 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. हे सगळ्यांना कळलं? सो अशा प्रकारे तुमचा वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन मिळालेलं आहे. कळलं सगळ्यांना? आता समोरच्या क्वेश्चन मध्ये बघा आपण काय करणार आहोत, सगळ्यांनी व्यवस्थित याचा उत्तर द्यायचं आहे. तर म्हटलं फुटबॉल रोलिंग ऑन अ ग्राउंड हॅव्हिंग इनिशियल स्पीड दिली आहे बाळांनो, किती आहे ती, 4 मीटर पर सेकंड. अँड ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू 2t स्क्वेअर प्लस 4. फाइंड इट्स डिस्प्लेसमेंट इन फर्स्ट 2 सेकंड. आता मला सांगा या ठिकाणी ऍक्सेलरेशन पासून डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. काय काढायचं आहे, ऍक्सेलरेशन पासून डिस्प्लेसमेंट करायचं. तुम्हाला इंटिग्रेशन वापरावं लागेल का डेरिव्हेटिव्ह? एवढी गोष्ट तुमच्या डोक्यात क्लिअर झाली की मला करायचा काय आहे, इंटिग्रेशन वापरायचा. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो वाढानो कोणता, की सर आता ऍक्सेलरेशन पासून मला जर डिस्प्लेसमेंट बनवायचं तर पहिले कशामध्ये यावं लागेल, वेलॉसिटी. देन कशात यावं लागेल, म्हणजे पहिले तुम्ही काय काढणार, वेलॉसिटी. आणि मग समजा या क्वेश्चन मध्ये समजा डायरेक्टली ऍक्सेलरेशन जरी काढा म्हटलं असतं तरी तुम्हाला काय करावं लागलं असतं, पहिले वेलॉसिटी काढावी लागली असते और इक्वेशन तुम्हाला बनवावा लागला असता. सिमिलर केसमध्ये समजा ऍक्सेलरेशन पासून डिस्प्लेसमेंट काढा म्हणत आहे, याचाच अर्थ पहिले तुम्हाला वेलॉसिटी बनवावी लागेल आणि देन डिस्प्लेसमेंट वर येणार. कळलं? आता प्रश्न येतो की सर या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल इंटिग्रेशन सॉल्व्ह करायच्या आधी. म्हणजे आपल्याकडे ऍक्सेलरेशनचे 2 फॉर्म्युले, दॅट इज dv/dt अँड सेकंड इज a इज इक्वल टू v इंटू dv/dx. कळलं? आता तुम्ही सांगायचं या ठिकाणी हा कोणाचा फंक्शन आहे, टाइमचा फंक्शन आहे. तर टाइमचा फंक्शन असल्या कारणास्तव कोणता फॉर्म्युला वापरणार, v इंटू dv/dx वापरणार की dv/dt वापरणार, dv/dt वापरणार, कारण की टाइमचा फंक्शन आला त्या ठिकाणी. कळत आहे का सगळ्यांना? तर कोणता फॉर्म्युला कुठं कसा वापरायचा बिलकुल क्लिअर पाहिजे आपलं. तर आपण सुरुवात करू. याला इक्वेशन दिला बाळांनो कोणता, दॅट इज a इज इक्वल टू 2t स्क्वेअर प्लस 4. ओके, आता सांगा काय करायचं. मला माहित आहे की या ठिकाणी ऍक्सेलरेशनचा इक्वेशन असतो काय, दॅट इज dv/dt. कळलं का? मी हाच का वापरता सगळ्यांना क्लिअर असला पाहिजे. सो इज इक्वल टू काय लिहिलं, 2t स्क्वेअर प्लस 4. हे आपल्या समोर आहे. आता मला करायचा वाढानो डीटीचा टर्म मी तिकडे घेऊन जातो, माझ्याकडे काय राहिलं, डीव्ही इज इक्वल टू दिस इज 2t स्क्वेअर प्लस 4 इन ब्रॅकेट मध्ये लिहिलं. बाय बिकॉज मी dt तिकडे पाठवतो, dt इकडे गेला. आता मला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह करणार आहे की इंटिग्रेशन. म्हणजे मी काय करतो, इंटिग्रेट दॅट dv इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2t स्क्वेअर प्लस 4 इंटू dt. आता वेलॉसिटीचे माझ्याकडे लिमिट सांगायची. अ फुटबॉल रोलिंग ऑन अ ग्राउंड हॅव्हिंग इनिशियल स्पीड. तर या ठिकाणी खाली जो लिमिट आपण लिहितो इंटिग्रेशन मध्ये, हा कोणता लिमिट लिहित आलो होतो, इनिशियल लिमिट. इनिशियल स्पीड दिली आहे किती, 4. आणि फायनल बघा काय होतं, हॅव्हिंग स्पीड 4 अँड ऍक्सेलरेशन इज फाइंड डिस्प्लेसमेंट इन फर्स्ट 2 सेकंड. तर आता आपल्याला माहित नाही की फायनली ऑब्जेक्ट थांबला असता तर फायनल वेलोसिटी 0 झाली असती, और काही दिला असता 8 और y व्हॉट एव्हर जो असता तो आपण लिहिला असता, पण आपल्याकडे नाही दिलाय. म्हणजे आपण याला v घेऊन चाललो. काय म्हणूया, v. दॅट इज फायनल वेलॉसिटी. किती वेळेमध्ये, 2 सेकंड मध्ये. तर इनिशियल ज्यावेळी टाइम 0 होता त्यावेळी वेलॉसिटी किती होती, 4. आणि फायनली किती बनली, 0. या ठिकाणी इनिशियल टाइम किती घेणार आहोत आपण, 0. फायनली टाइम 2 सेकंड घ्या किंवा तुम्ही t लिहा, काही प्रॉब्लेम नाही. देन तुम्ही नंतर मेन्शन करू, त्याच्यामध्ये पुट करता येईल. सांगा डीव्हीचा इंटिग्रेशन काय बनतो बाळांनो, v बनतो. आणि आपण याला कसा लिहित होतो सगळ्यांना माहित आहे कॅल्क्युलस मध्ये, स्क्वेअर बॉक्स देऊन स्क्वेअर बॉक्सच्या वरती वरचा लिमिट आणि एकदा खालचा लिमिट पुट करतो. ठीक आहे, दॅट इज 2t स्क्वेअर. याचा इंटिग्रेशन कसा सॉल्व्ह करता, 2 जसा तसा राहिला
टी स्क्वेअरचा बनते, दॅट इज सगळ्यांना माहित आहे एक्स टू दी पॉवर एन चा इंटिग्रेशन ज्यावेळी करत होतो आपण एक्स टू दी पॉवर एन प्लस वन बाय एन प्लस वन, सांगा दॅट इज टी चा पॉवर टू चा पॉवर 3 डिवायडेड बाय 3. सिमिलर मध्ये आणखी प्लस 4 इंटू 4 चा 4 जसा तसा 4 इंटू टी लिहितो. हा जर डेरिव्हेटिव्ह असता 4 चा तर 0 झाला असतं, 4 इंटू टी आला. कळलं सगळ्यांना? ओके. आता याच्यानंतर लिमिट पुटअप करावं लागेल. एकदा खालचा लिमिट 0, एकचा वरचा लिमिट टी. ओके. आता याला आपण सॉल्व्ह करूया. समोरचा केस बोला काय करता येईल. एकदा वरचा लिमिट पुट केला वाढानो काय बनला v मायनस, एकदा खालचा लिमिट पुट करतो काय बनतो 4 इक्वल्स टू, बोला इथं सुद्धा तेच करायचं. एकदा वरचा लिमिट पुट करत असतो आपण, बोला दॅट इज ट्वाइस टी क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस 4t. बरोबर आहे. मायनस करून जर तुम्ही 0 टाकले तरी त्यांचं फायनल आन्सर काय बनणार आहे 0, त्याला लिहायची गरज नाही आहे. आता मला वेलॉसिटीचा इक्वेशन मिळाला v इज इक्वल टू -4 तिकडे गेला काय बनलं टाइस टी क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस 4t प्लस 4. ओके. हा बनला मला काय दिलाय सांगा, वेलॉसिटीचा इक्वेशन बनला, दॅट इक्वेशन नंबर ए. समजा तुम्हाला वेलॉसिटी काढा म्हटलं असतं, तुम्हाला फाइंड आउट करा म्हटलं असतं, तुम्ही या ठिकाणी टी ची व्हॅल्यू पुटअप केली असते 2 आणि तुम्हाला वेलॉसिटीचा आन्सर आला असता. तुम्ही करून नंतर मला होमवर्क करून सांगायचा टी ची व्हॅल्यू 2 पुट केल्यावर वेलॉसिटीची व्हॅल्यू किती येणार. बट आपल्याला फोकस कशावर करायचा आहे, डिस्प्लेसमेंटवर. कशावर? परत मला सांगा डिस्प्लेसमेंट करायचं तर मी कसं करणार. या ठिकाणी व्ही दिला आहे, वेलॉसिटी पासून डिस्प्लेसमेंटवर येणार आहोत, म्हणजे मला काय करायला लागेल, व्हीचा फॉर्म्युला काय लिहितो आपण, दॅट इज dx बाय dt म्हणजेच वेलॉसिटी इज इक्वल टू परत याला काय करतो डी बाय dt इन ब्रॅकेट ट्वाइस टी क्यूब बाय 3 प्लस 4t प्लस 4. काय केलं आपण, डेरिव्हेटिव्ह केला. दिसताय का, डेरिव्हेटिव्ह केला, गलत नाही झालाय का. हा, फक्त आपण काय केलंय, वेलॉसिटीला आपण काय लिहितो dx बाय dt. तर हा जो टर्म आहे याचा आपण अजून काही केलेला नाही आहे, फक्त याला मी असा तसाच लिहिला, बाकी काही फरक केला नाही आहे. आता मला dt तिकडे पाठवायचा, काय उरला इथं, फक्त dx उरला. dx इज इक्वल टू ट्वाइस टी क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस 4t प्लस 4 इंटू dt. ओके. आता सांगा काय करायला लागेल, dx पाहिजे का मला x पाहिजे, x पाहिजे. x पाहिजे म्हणजे मी दोन्ही साईडला काय करेल, इंटिग्रेट. सांगा डिस्प्लेसमेंट, आधीचा डिस्प्लेसमेंट किती आहे 0 घेऊन चालायचा. ठीक आहे. फाइंड डिस्प्लेसमेंट इन फर्स्ट 2 सेकंड आणि फायनलचा डिस्प्लेसमेंट आपण याला x मानून चाललो. टाइम ज्यावेळी टाइम किती होतं 0 आणि टाइम कोणत्या वेळी टीच्या वेळी. टीची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली येतं पुट करू शकता, किती 2 असेल तर 2 करता येते, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर फायनली करता येतं. बोला डीएक्सचा इंटिग्रेशन, dx बनला वरचा लिमिट x खालचा लिमिट 0, त्याच्यामुळे फक्त x येणार. ओके. इक्वल्स टू याचा सांगा दॅट इज 2/3 इंटू टी चा पॉवर किती बनतं 4 डिवायडेड बाय 4. हे सगळ्यांना कळलं काय केलंय. देन प्लस 4 जसा तसा दॅट इज टी स्क्वेअर बाय 2. हे कळलं. पॉवर किती दिसतंय टीच्या वरती 1, 1 प्लस 1 दॅट इज 2 डिवायडेड बाय 2 आणि 4 चा काय बनणार परत 4t. एकदा वरचा लिमिट टी पुट कराल, एकदा खालचा लिमिट, तर तुमचा खालचा लिमिट जर पुट केले तर 0 येणार, त्यात काही विषय नाही. इथपर्यंत आपला समजला सगळ्यांना. सो देअरफॉर आपण समोरचा खेळ खेळूया. बोला बाळांनो काय बनेल या ठिकाणी. सो इथं आपल्याला बनताय टी इज इक्वल टू किती पुट करणार आहे 2. तर ऑब्वियस गोष्ट आहे टी ची व्हॅल्यू 2 जर पुट केले तर तुम्हाला फायनली एक नंबर मिळेल आणि तोच नंबर काय आहे तुमचा डिस्प्लेसमेंटचा नंबर आहे, ज्यावेळी तुमचा टाइम किती झाला असेल 2 सेकंड असेल. समजला. तर याचा आन्सर तुम्ही काढायचा आणि मला सांगायचा किती आन्सर येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा. या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचं. समोर एक बघा थोडासा हटक्या टाईपचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी, 2 सिमिलर टाईपचे क्वेश्चन्स आपण, जरासे हटके क्वेश्चन्स आहेत आणि हे क्वेश्चन जे आहेत अशा टाईपचे क्वेश्चन्स हे जनरली नीट और जेई मेन्स मध्ये विचारलं जात असतं. आता हे जे क्वेश्चन्स आहे बोर्डामध्ये सुद्धा विचारलं जातं अशा टाईपचे क्वेश्चन्स, पण हे जे क्वेश्चन्स आहेत हे जनरली नीट और जेई मेन्स मध्ये वगैरे विचारलं जातं, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. का म्हटलं आहे ना, ऑब्जेक्ट मुव्हिंग ॲट स्पीड ऑफ व्ही नॉट. काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे जो कितीच्या स्पीडनं चालला, व्ही नॉटच्या स्पीडनं चालला अँड सडनली रिटार्डेड विथ ऍक्सेलरेशन. तर रिटार्ड होता म्हणजे स्पीड त्याची काय होत चालली, डिक्रीज होत चालली. दॅट ए इज इक्वल टू मायनस बीटा व्ही स्क्वेअर. फाइंड द स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग डिस्टन्स एस. बरोबर आहे. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला त्यांनी, एस डिस्टन्स ट्रॅव्हल केला. तर तुम्हाला काय काढायचं त्याचं, फाइंड द स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट म्हणजे त्याची स्पीड काढायची आहे. आता तुमच्या डोक्यात आलं सर आता असा क्वेश्चन जो आहे सुरुवात कुठून करू. मॅक्झिमम पोरांचा प्रॉब्लेम हा असतो, क्वेश्चन वाचल्यानंतर सर आम्ही सगळं शिकतो, आम्ही प्रॅक्टिस करतो, पण जेव्हा पेपर हातात घेतो तो क्वेश्चन सुरुवात कुठून करायची कधी कधी कळत नाही. सुरुवात तेव्हाच करता येत नाही ज्यावेळी आपण कन्सेप्च्युअली साऊंड नसतो. कळलं का. आता तुम्ही कन्सेप्टला घेऊन चालायचं आहे. पहिले इनिशियल स्पीड दिली आहे आणि किती डिस्टन्स नंतर त्याची डिक्रीज होत चालली, कोण स्पीड डिक्रीज होत चालली. बरोबर आहे. एका काळानंतर त्याची स्पीड व्ही नॉट राहणार का, नाही, ते स्पीड काहीतरी कमी होणार याच्यापेक्षा.
पण काही नंबर फॉर्ममध्ये दिला नाही आहे आपल्याला, ठीक आहे. आणि म्हटलं आहे की या ठिकाणी रिटार्डेशनचा इक्वेशन दिला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बीटा? बीटा इज कॉन्स्टंट, व्हॉट एव्हर इट इज, तर कॉन्स्टंट म्हटलेलं आहे. आणि एस डिस्टन्स चालल्यावर तुम्हाला काढायचा आहे. तर ऍक्सेलरेशन पासून जर तुम्हाला काय काढायचं आहे, स्पीड काढायचा आहे, म्हणजे तुम्ही डिफरन्शिएशन कराल की इंटिग्रेशन कराल? काय कराल? ऍक्सेलरेशन टू डिफरन्शिएशन. काय कराल? इंटिग्रेशन. फॉरवर्ड मॅनरने जात असाल तर डिफरन्शिएशन करावं लागेल, रिव्हर्समध्ये इंटिग्रेशन करावं लागेल. पहिला विषय आला, ठीक आहे. दुसरा विषय असा येतो की या ठिकाणी सर मी कोणता इक्वेशन वापरू? आता इक्वेशन आपल्याकडे दोन प्रकारचे होते, की व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स आणि सेकंड इक्वेशन होतं डीव्ही बाय डीटी. इथं कोणतं वापरावं लागेल? व्ही इंटू डीव्ही बाय डीएस वापरावं लागेल का डीव्ही बाय डीटी वापरावं लागेल? कोणतं वापरावं लागेल? डीव्ही बाय डीएस. हा इक्वेशन मी कधी शिकवलाच नाही. मी इक्वेशन शिकवला डीव्ही बाय डीटी, जो आतापर्यंत आपण वापरत आलेला आहोत तो इक्वेशन, आणि दुसरा होता व्ही इंटू डीव्ही बाय डीएस और डीएक्स. तर बघा या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचा कन्सेप्ट आला आणि वेलॉसिटीचा कन्सेप्ट आला. म्हणजेच व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स वाला फॉर्म्युला और डीएस वाला फॉर्म्युला यूज करावा लागते. कळलं? म्हणजे इंटिग्रेशन वापरायचं आणि इक्वेशन कोणता तुम्हाला क्लिअर झाला. तर बघा, बोला काय करायला लागेल, कशी सुरुवात करायची? ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू मायनस बी इंटू व्ही स्क्वेअर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍक्सेलरेशन? दॅट इज डीव्ही बाय डीटी. असं लिहिणार का? नाही, मी काय लिहिणार? दॅट व्ही इंटू डीव्ही बाय डी एक्स लिहा किंवा डी एस लिहा. मी डीएस लिहितो. वाय? बिकॉज वी हॅव दिस डिस्प्लेसमेंट इन द फॉर्म ऑफ एस. ओके, सो नाव इट इज इक्वल टू मायनस बीटा इंटू व्ही स्क्वेअर. ओके, बोला आता मला सांगा, व्ही व्ही या ठिकाणी कॅन्सल होत आहे, दिसता सगळ्यांना एक व्ही उरलेला आहे. म्हणजे आता मी डी हा व्ही इकडे घेऊन येतो. काय बनते सांगा? दॅट डीव्ही बाय व्ही इज इक्वल टू मायनस बीटा इंटू डीएस. सो व्हॉट वी हॅव टू डू नाव? वी हॅव टू डू द इंटिग्रेशन. वाय? बिकॉज वी नो दॅट व्हेरी वेल की समजा रिव्हर्स फॉर्मॅटमध्ये यायचं असेल तर इंटिग्रेट करावं लागेल. तर मी दोन्ही साईडचा काय करतो बाळांनो? इंटिग्रेशन करतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी लिमिट मला पुट करायची आहे. मला सांगा इनिशियल वेलॉसिटीचा किती होती व्हॅल्यू? सगळ्यांना दिलाय बघा, किती आहे ती? व्ही नॉट आहे. बरोबर आहे. आणि फायनल मला माहित नाही, तर फायनल जे मला काढायचे त्याला मी व्ही डॅश करून लिहितो. काही प्रॉब्लेम? म्हणजे मला काढायचे काय आहे? व्ही डॅश काढायचा आहे. आता हा आहे फंक्शन कोणाचा? डिस्प्लेसमेंटचा फंक्शन आहे. कोणाचा आहे? ज्यावेळी ऑब्जेक्टची सुरुवात झाली रोलिंग करण्यासाठी त्यावेळेसाठीचा मला सांगा डिस्प्लेसमेंट किती होता? तुमच्यासाठी 0 होता. आता इथं टाइमचा फंक्शन येणार आहे का? नाही, कारण की इथं डीटी असता तर तुम्ही टाइमचा फंक्शन लिहिला असता. कळत आहे? आणि किती वेळानंतर तुमची व्ही डॅश हे बनताय वेलॉसिटी? एस नंतर. हे बघा त्यांनी सांगितलेलं आहे. कळलं का? तर हे जे तुम्ही लिमिट्स पुट करता याच्या अकॉर्डिंग पुट करायचे आहेत. समजलं सगळ्यांना? हे तुमची लर्निंग प्रोसेस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आरामात ह्या गोष्टी गेन करावे लागतील. कळलं? तर बघा 1 बाय व्ही इंटू डीव्ही याचं काय बनतो रे बाबांनो? सगळ्यांना माहिती आहे 1 बाय एक्स इंटू डीएक्सचा इंटिग्रेशन मी तुम्हाला शिकवलं होतं. सगळ्यांना माहिती आहे दॅट इज नॅचरल लॉग बेस ई. नॅचरल लॉग साठी बेसमध्ये आपण ई ला लिहित असतो. आणि याचा बनला किती सांगा? लॉग ऑफ व्ही. आणि वरचा लिमिट किती आहे? व्ही डॅश. खालचा लिमिट किती आहे? व्ही नॉट इज इक्वल टू मायनस बीटा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघला. त्याच्यानंतर डीएस चा इंटिग्रेशन बनतो फक्त आणि फक्त एस. आणि वरती आपण काय केलं? एस पुट केला. खाली आहे 0. ओके, एकदा वरचा लिमिट पुट करा बाळांनो. काय बनते? दॅट इज लॉग बेस ई. वरचा लिमिट काय बनते? दॅट इज व्हीच्या ठिकाणी व्ही डॅश लिहिला मायनस लॉग बेस ई इंटू व्ही नॉट इज इक्वल टू मायनस बीटा. एसच्या ठिकाणी एस पुट केलं, एकदा 0 केलं तर तुमचा तो 0 बनलेला आहे. सोडून द्या. आता सांगा लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय होतो? लॉग ए मायनस लॉग बी दॅट इज लॉग ए बाय बी. काय बनतं? लॉग ए बाय बी. तर हा आपण लिहितो दॅट लॉग बेस ई इन ब्रॅकेट व्ही डॅश बाय व्ही नॉट. ओके, इक्वल्स टू मायनस बीटा इंटू एस. सो नाव आता लॉग्स ऑफ फंक्शन जर या साईडला जात असेल, जसं टॅन जर असता, टॅन इकडे गेला तर टॅन इनव्हर्स होतो. सिमिलर केसमध्ये लॉग इकडे जर गेला तर तो बनते एक्सपोनेन्शियल फंक्शन. कळलं का? तर इथं किती उरलं सांगा? व्ही डॅश डिवाइड बाय व्ही नॉट इज इक्वल टू लॉग जर इकडे गेला तर हा बनतो ई. आणि ईच्या पॉवरवर जो हा जो टर्म दिसतो हा वरती चढून जाणार आणि बनणार किती? मायनस बी इंटू एस. ओके, सो व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट नाव? व्ही डॅश इज इक्वल टू व्ही नॉट तिकडे जाणार, दॅट व्ही नॉट इंटू ई टू दी पॉवर मायनस बी इंटू एस. हा बनला तुमचा फायनल व्हॅल्यू कोणाची? व्ही डॅशची. आणि हे तुम्हाला ऑप्शन मध्ये अशा प्रकारे दिसून पडतात. कळलं सगळ्यांना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हा याच्यामध्ये बघा, कार मुव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही नॉट and suddenly driver applies a brake at what time the car will stop if its retardation is minus k into v. तो परत या ठिकाणी काय दिला सांगा?
वेलॉसिटी दिली आहे. काय दिली आहे? म्हणजे या ठिकाणी रिटार्डेशन दिला बाळांनो, दॅट ए इज इक्वल टू हाऊ मच मायनस के इंटू अंडर रूट ऑफ व्ही. बरोबर आहे. मला काय काढायचं आहे? टाइम काढायचा आहे. आता बघा सगळ्यात प्रॉब्लेम हा आलाय की सर महत्वाचा मुद्दा असा येतो की ऍक्सेलरेशन पासून वेलॉसिटी आणि वेलॉसिटी पासून डिस्प्लेसमेंट काढताना आपण काय वापरला होता? इंटिग्रेशन. पण आता मला ना डिस्प्लेसमेंट काढा म्हणताना वेलॉसिटीनं काढायचा काय आहे? टाइम काढायचा आहे. काय काढायचा आहे? आता सगळ्यात मोठा क्वेश्चन तुमच्या समोर उद्भवला की सर अशा वेळी काय करायचा? बरोबर आहे. तर बाळांनो काहीच नाही या ठिकाणी सुद्धा. आता हा सगळ्यांना क्लिअर समजायला पाहिजे की हा फंक्शन कोणाचा आहे? वेलॉसिटीचा फंक्शन आहे. आणि वेलॉसिटीच्या अंदरच काय लपलेला असतो? आत टाइम लपलेला असतो, दॅट इज डीव्ही बाय डी टी वगैरे वगैरे. बरोबर आहे. तर याला कसं सोडवायचं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ए ऍक्सेलरेशन? त्याला मी काय लिहिणार? डीव्ही बाय डी टी लिहू की व्ही इंटू डीव्ही बाय डी एस लिहू? यस, डीव्ही बाय डी टी लिहावं लागेल. वाय? बिकॉज व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर टाइम. तर मग टाइमचा फंक्शन असला पाहिजे. इज इक्वल टू मी लिहिलं मायनस के अंडर रूट ऑफ व्ही. कळलं? म्हणजे हा व्हेरिएबल ऍक्सेलरेशन तुम्हाला दिसतंय कारण की व्हीच्या हिशोबाने ऍक्सेलरेशन चेंज होणार आहे. क्लिअर? बोला. दॅट डीव्ही इज इक्वल टू मायनस के अंडर रूट ऑफ व्ही आणि डीटी इकडे गेला, हा असा बनलेला आहे. ओके, दोन्ही साईडचा काय करणार आपण? इंटिग्रेट करूया. ठीक आहे. काय करणार? इंटिग्रेट करू. काय कशासाठी इंटिग्रेट करतो आपण सांगा? का मला टाइम काढायचा आहे. बरं, टाइम कसा काढला जाईल याच्यामधून? काही लॉजिक बनत आहे का? बनू शकते लॉजिक. कशा प्रकारे? बघा, हा डेल्टा अंडर रूट ऑफ व्ही दिसता, इकडे घेऊन या. तर काय बनते? हा अंडर रूट ऑफ व्ही जर इकडे गेला तर इथं काय उरलेला बाळा? दॅट इज मायनस के इंटू फक्त आणि फक्त डीटी उरला. इंटिग्रेट कराल तर तुम्हाला टी मिळतं आणि तेच मला काढायचं आहे. बरोबर आहे. तर दोन्ही साईडचा मी काय करतो? इंटिग्रेशन, दॅट इज वन बाय अंडर रूट ऑफ व्ही इंटू डी व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस के इंटू डी टी. सांगा, इनिशियल वेलॉसिटी किती होती? दॅट इज व्ही नॉट. बरोबर आहे. कार इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही नॉट अँड सडनली ड्रायव्हर अप्लायज अ ब्रेक ॲट व्हॉट टाइम द कार विल स्टॉप इफ इट्स रिटार्डेशन इज. तर स्टॉपची म्हणजे याचा अर्थ काय? फायनल वेलॉसिटी किती बनणार? 0. इथं बघा कोणाचा लिमिट घ्यावा लागेल? टाइमचा. ज्यावेळी प्रोसेस चालू झाली त्यावेळेचा टाइम किती घेणार? 0. आणि किती वेळेनंतर टी? तर हा तो टी काढायचा आहे ज्यावेळी तुमची वेलॉसिटी किती झाली? 0 झालेली आहे. कळत आहे सगळ्यांना? ओके. सो 1 बाय अंडर रूट ऑफ व्ही चा इंटिग्रेशन कसा सोडवायचा? मी सांगितलेलं आहे. अंडर रूट ऑफ व्ही म्हणजेच काय? दॅट व्ही चा पॉवर 1/2. बरोबर आहे. व्ही वरती गेला दॅट इज व्ही चा पॉवर 1 मायनस 1/2. याचा इंटिग्रेशन सोडवायचा असतो त्यावेळी काय करतो? पॉवर जो आहे तो काय लिहितो आपण? कसा करतो? कितीने वाढवतो? 1 ने वाढवतो. म्हणजे कसं? हा, प्लस 1 होणार आणि जो पॉवर मध्ये लिहिला आहे दॅट इज मायनस 1/2 प्लस 1 हा इथं खाली लिहितो आपण. बरोबर आहे. काय बनतो सांगा रे बाबांनो याचा? व्ही दॅट इज 2 1 जा 2 प्लस मायनस 1 इज हाऊ मच? दॅट इज 1/2 होतो. डिवायडेड बाय याचा सुद्धा किती बनेल? 1/2. डिनॉमिनेटर न्यूमिरेटरला जाणार म्हणजे हा बनला 2 आणि व्ही चा पॉवर 1/2 म्हणजेच अंडर रूट ऑफ व्ही. हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी कॅल्क्युलेशन मध्ये सोडून दिलेले आहेत अशा टाइपचे क्वेश्चन्स. 1 बाय अंडर रूट वाले दॅट इज 1 बाय अंडर रूट ऑफ एक्स इंटू डीव्ही चा मी सोडून दिलेला आहे. याचा फायनल आन्सर येतो बाळांनो किती? बोला. दॅट इज 2 अंडर रूट ऑफ व्ही आणि वरती लिहिणार एकदा 0 एकदा लिहिणार दॅट इज व्ही नॉट इक्वल्स टू मायनस के. जसं तसं डीटीचा इंटिग्रेशन परत का बनेल? टी. एकदा वरचा लिमिट टी पुटअप कराल, एकदा 0 कराल, तुम्हाला फायनल आन्सर मिळेल किती? एकदा वरचा पुट करा, किती बनतात? 0 पुट करा. 0 इंटू 2 इज 0 मायनस 2 इंटू व्ही नॉट पुट कराल तर अंडर रूट ऑफ काय बनतं? व्ही नॉट बनत आहे. ठीक आहे. ओके. देन इक्वल्स टू मायनस के आणि हा उरला टी. मायनस 0 मायनस 2 अंडर रूट ऑफ इज काय उरला? फक्त -2 अंडर रूट ऑफ व्ही नॉट. मायनस मायनस गेट कॅन्सल. टी फक्त आपल्याला पाहिजे तर टी ची व्हॅल्यू येणार. टी इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ व्ही नॉट डिवायडेड बाय के. अशा प्रकारे तुम्ही टी सुद्धा काढलेले आहात. समजताय? आता तुम्हाला याच्या समोरचा बघा, कधी कधी असं होऊ शकतं की याच्यात तुम्हाला जर विचारण्यात आलं की सर डिस्प्लेसमेंट काढा, जसं मी याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं, तर फक्त चेंज एकाच ठिकाणी होणार. कोणत्या ठिकाणी सांगा? फॉर्म्युलेशन्स मध्ये. कोणत्या फॉर्म्युलेशन मध्ये होईल? बस या ठिकाणी डीव्ही बाय डीटी जिथे लिहिलंय आहे तिथं का लिहावं लागेल? व्ही इंटू बोला व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स वापरावं लागेल और डीएस वापरावं लागेल. ओके. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये मला डिस्प्लेसमेंट एस काढून दाखवायचं आहे. तर तुम्हाला 3-4 छोटे छोटे होमवर्क्स दिले आहेत. हे होमवर्क्स तुम्ही कंप्लीट करायचे आहेत. फक्त लिमिट पुट करताना व्यवस्थित लिमिट पुट करा. जर त्याच्यामध्ये जर गडबड झाली तर तुमचे सगळे जे फायनल आन्सर्स आहेत हे गडबड होऊ शकतात. क्लिअर झालं? सगळ्यांना समजलं? तर आय होप तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजलेली आहे. ठीक. थँक्यू व्हेरी मच.